नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा माहोल गरम होऊ लागलाय। लोकसभा निवडणुकीत शेती प्रश्नांमुळे महायुतीला झटका बसला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 3 ते 4 महिन्यावर येऊ घातल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फायदा करून घेण्यासाठी राज्यात आता तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आकाराला येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। अब की बार किसान सरकार म्हणत महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी परिवर्तन आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये शेतकरी संघटना, समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था एकत्र येणार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 288 जागा लढवणार आहेत। विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या शरद जोशींच्या मुशीतून तयार झालेला पक्ष आणि संघटनांचा यामध्ये समावेश आहे। शरद जोशींच्या नेतृत्वाखाली 80च्या दशकात शेतकरी संघटनेने देशाचं राजकारण ढवळून काढलं होतं। सलग 1.5 दशक राजकारण शेतीच्या प्रश्नाभोवती फिरलं, पण त्यानंतर मात्र शेतकरी संघटनांचा शक्तिपात झाला। त्याची अनेक कारणे आहेत, पण ते असो। आता पुन्हा एकदा शरद जोशींच्या मुशीतून तयार झालेली शेतकरी नेते मंडळी एकत्र येणार आहेत। पुण्यात गुरुवारी म्हणजेच 18 जुलै रोजी विविध शेतकरी संघटनांनी एक बैठक घेतली। या बैठकीत माजी आमदार वामनराव चटप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख शंकरांना धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट उपस्थित होते। महायुती आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाडी युतीनं शेतकऱ्यांना फसवलंय, शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय। त्यामुळे शेतकरी कामगार प्रश्नांवर समर्थ पर्याय देण्यासाठी परिवर्तन आघाडी आकाराला आली असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित नेत्यांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। खरं म्हणजे यापूर्वी शेतकऱ्यांच्या नाराजीचा फायदा घेत पक्ष संघटनांचा उभा आडवा विस्तार करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला। गेल्या वर्षीच भारत राष्ट्र समितीने चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेती प्रश्नाला धरून हातपाय पसरण्याचे प्रयत्न केले, पण तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत जबरी पराभव पदरात पडल्यानंतर मात्र बीआरएसचे चंद्रशेखर रावांनी हात वर केले। त्याआधी मात्र जंगी सभा घेत महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना अंगावर घेण्याची तयारी सुद्धा केली होती। महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील नेत्यांनी सुद्धा बीआरएस मध्ये सहभागी होऊन चंद्रशेखर राव शेतकऱ्यांचे आजचे दिन आणतील अशी टिमकी वाजवली, पण तेलंगणा विधानसभेच्या निकालानंतर सारं काही हवेत विरून गेलं। दुसरीकडे शरद जोशींच्या तालमीत तयार झालेल्या बहुतांश शेतकरी नेत्यांनी चळवळीचा विचार राजकीय स्वार्थासाठी सोडून विकून खाल्ला। त्यातून शेतकरी नेत्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली। महायुती आणि आघाडीशी तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना असा खेळ खेळत स्वतःची राजकीय ताकदही वाया घालवली। आता लोकसभा निवडणुकीत राजकीय आखाड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महायुतीला चांगलेच नडले। विधानसभेतही शेतकरी मुद्दे निर्णायक ठरतील अशी शक्यता आता दिसू लागली आहे आणि त्यामुळे शेतकरी चळवळीत घडलेले पण एकमेकाशी फारकत घेतलेली मंडळी आता तिसरी आघाडी उघडणार आहे। त्याचं स्वागत केलंच पाहिजे। त्यातून शेतकऱ्यांचा दबाव गट आकाराला आला तर चांगलंच। अर्थात त्यासाठी परिवर्तन आघाडीच्या नेत्यांना आधी लोकमानसातील विश्वासार्हता निर्माण करावी लागेल। महायुती आणि इंडिया आघाडीपेक्षाही ते सर्वात मोठं आव्हान परिवर्तन आघाडी समोर असणार आहे। त्याला ते कसे सामोरे जातात तेच पाहावं लागेल। या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। परिवर्तन आघाडी शेतकऱ्यांचं काही भलं करेल का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।